लातूरचा ग्रामदैवत असलेलं श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानची यात्रा महोत्सव आता सुरू झालेला आहे आणि या यात्रेमध्ये आलेला जलपरींचा शो सध्या वादाचा केंद्रस्थानी ठरतोय। लातूरमध्ये पहिल्यांदाच आलेल्या या आगळ्यावेगळ्या जलपरीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय। पाहूयात जाता जाता यावरचा आमचा विशेष रिपोर्ट। लातूरच्या ग्रामदैवतेच्या यात्रेतली जलपरी वादात। पाण्याच्या टाकीतील जलपरी पाहण्यासाठी गर्दी। पारदर्शक काचेच्या पेटीत शरीर प्रदर्शन योग्य। यात्रेत शरीर प्रदर्शनाचे शो बंद करण्याची मागणी। लातूरची यात्रा या जलपरींमुळे चर्चेत आणि वादात सापडली। 2 मार्च पर्यंत चालणाऱ्या या यात्रेत पहिल्यांदाच आलेला हा जलपरी शो सध्या अनेकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। पाण्याने भरलेल्या काचेच्या टँक मध्ये जलपरीचे सजीव सादरीकरण पाहण्यासाठी तरुणांची गर्दी होतीये। या जलपरीही पाण्याच्या टाकीतून तरुणांना इशारे करताना दिसतायत। या जलपरींच्या जलक्रीडा आणि कलात्मक हालचाली पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीत हुल्लडबाजीही होताना दिसते। हा जलपरी आणि मिनी काश्मीरचा शो पाहण्यासाठी 100 रुपये तिकीट ठेवण्यात आलंय। संध्याकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत या जलपरी पाहण्यासाठी मोठी गर्दी होते। जलपरीच्या माध्यमातून होणारं हे शरीर प्रदर्शन असल्याचा आक्षेप घेण्यात येतोय। असे प्रकार लातूरकर खपवून घेणार नाहीत असा इशाराही देण्यात आलाय। प्रवेश फी रद्द करा अशी मागणी आहे। त्याचबरोबर दुसरी प्रमुख मागणी आहे जलपरीसारखे कार्यक्रम भविष्यामध्ये त्या ठिकाणी परवानगी त्यांना देऊच नये आणि त्या प्रकारे होता कामा नये म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आहे। परंतु त्यांना फक्त त्या तिथल्या ट्रस्टीला फक्त पैसा कमवायचा आहे। लातूरला ही अश्लीलता पाहण्याची सवय नाही। लातूर शिक्षणाचं, संस्कृतीचं, राजकारणाचं व सामाजिक दृष्टिकोनाने जगणाऱ्या लातूरकर आहे। तर कृपया यात्रेतील या देवस्थान समितीने या तोकड्या कप्प्यावर असलेल्या जलपरींना कुठेतरी अटकाव करावा हे सुद्धा मागणी केली आहे। ते निर्णय घेतील अशी अपेक्षा होती, पण काल तो सकारात्मक निर्णय अद्यापही झालेला दिसून येत नाही। तर हा शो पाहणारे काही प्रेक्षक मात्र जलपरीचं समर्थन करताना दिसतायत। जलपरीच्या निमित्तानं दुष्काळग्रस्त लातूरकरांना वेगळं काहीतरी पाहायला मिळतंय अशी भावना आहे। लातूर सारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा शो ठेवणं म्हणजे एक वेगळी आणि नवीन कॉन्सेप्ट आहे आणि अशा कॉन्सेप्टमुळं लातूरमध्ये जे हे दिखावे होतात ते चांगल्या स्वरूपाचे असतात आणि मी स्वतः तो शो पाहिला आहे। माझ्या फॅमिलीसह तो शो पाहिला आहे आणि खरंच जर पाहायला गेलं तर वेगळी कॉन्सेप्ट आणि वेगळं काहीतरी पाहायला मिळाल्याचा आनंद मिळाला। यामध्ये काही लोक म्हणतात की काही विक्षिप्त आहे, काही हे आहे ते काही, पण मला असं काय वाटलं नाही। या जलपरी भारतातल्या नाहीत तर फिलिपिन्स देशातील आहेत। पाण्यात श्वास रोखून या प्रशिक्षित 4 महिला जलपरीच्या वेशभूषेत पाण्यात कलात्मक हालचाली सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत। देशातील केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू यासह इतर राज्यांमध्ये या शोला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं जलपरी शोचे आयोजक सांगतायत। सोलापूर नंतर लातूरमध्ये पहिल्यांदाच या शोचं आयोजन करण्यात आलं असून अधिकाधिक प्रेक्षकांनी हा शो पाहावा असं आवाहन करण्यात येत आहे। ये लड़कियां प्रोफेशनल होती हैं और ये विदेशों से अपना इनका ये समुंदर के अंदर भी अपना करती हैं शो बाहर विदेशों में, और यहाँ आके फिर हम लोग इनको हायर करते हैं और ये लोग फिर यहाँ आके हमारे लिए शो करती हैं और ये पानी के अंदर ही अपने परफॉर्मेंस 1 मिनट, 2 मिनट, 3 मिनट जिसका जैसा लड़की का होता है वो 5-5 मिनट भी लड़कियां पानी के अंदर रह के परफॉर्मेंस कर लेती हैं। आप उसको देख के बहुत अच्छा लगेगा आप लोगों को, तो बस आप आइए। लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव या जलपरींमुळे वादात सापडलाय। यापूर्वी यात्रेत तमाशा आणि डान्स शो वरूनही वादंग झालाय। त्यात आता या जलपरींची भर पडली। सलग 6 तास पाण्यात राहून या तरुणी प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत। हे अमानवीय कृत्य असल्याचीही टीका करण्यात येते। शरीर प्रदर्शनाचं हे नवं माध्यम असल्याचं सांगत जलपरीच्या या प्रयोगाचं खापर मात्र यात्रेच्या आयोजकांवर फोडलं जातंय। ग्रामदैवतेच्या यात्रेत जलपरी सारख्या शोची गरज काय असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। आता याबाबत कुणावर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे।
श्रीराम जाधव, पुढारी न्यूज, लातूर.